असा 1900 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचे वागरे साहेब यांना विनंती करतो. 1700 रुपयाचं पारितोषिक वागरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्याला ते प्रदान दिवस खूप खूप शुभेच्छा. आणि थोडंसं कुशेडे संघ आणि वाघा संघाने सामना चालू करायचा आहे. खरोखर चांगल्या प्रकारचं ठीक आहे. आपली थोडीशी मुलाखत घ्यायची होती. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलेलं आहे. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतर कुशेडे संघ आणि वाघाव यांच्या दरम्यान सामना चालू होतोय. जर कोणाला कॉमेंट्री करायची असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. कृष्णनगर संघाचे कोणी कॉमेंट्री करणार असेल, कोणी वाघाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जरा आराम द्या. विनोदला घ्या. विनोद त्यांच्या संघ आहे ना, ते जेवण घेते. एक जेवण कोण तो रामा नाही का ह्याला बोलवा ना. 22 ला हो, 22 ला बोलवा. खेळलाय ना तलेगाववाडीचं 22 रुपये द्यायचे ना. तळेगाव संघाचा भावेश यांनी 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. साहिल 22 कुठे आहे? हो सर या आता बोला तर. कुशेडे संघाला इथे पारितोषिक आलेलं आहे अशोक आग्रे यांच्याकडून. कुशेडे संघाचे फलंदाज यांना प्रत्येक रन्स मागे 20 रुपये. कुशेडे संघाच्या प्रत्येक सर्व फलंदाजांना सूचना आहे की आपल्या प्रत्येक रन्स मागे अशोक आग्रे यांच्याकडून 20 रुपये आहेत. हॅलो, सुदीप नाडकर. सुदीप नाडकर कुठे असतं त्याने पॅव्हेलमध्ये यायचं आहे. आता आहे ना, आता बघ कुशेडे वागाव झाला की नंतरला मग कुशेडे आणि शिरवली होईल. डबल मग हरकोल आणि ह्यांच्यात कोण जिंकेल ना, वागाव कुशेडे त्यांचा होईल. मग कुरारचा आणि ह्याचा होईल. ठीक आहे. बघ मग युट्यूब मध्ये दिसलं. सेकंड राऊंड मध्ये हे झाले का? हो, सेकंड राऊंड मध्ये हे 2 झाले. कोण कॉमेंट्री शिवनगरवाले आहे का? कोण निखिल? हॅलो हॅलो, निखिल सुतार. निखिल सुतार कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निखिल सुतार. या
या ठिकाणी चालू असणारा सामना वाघा वर्सेस कुशेडे ए, कुशेडे बी ना, कुशेडे ए आहे ना, तो एक आलाय. ये बस ये तू पण ये. हॅलो या अरे कुशेडे ए आहे ना, कुशेडे ए वर्सेस वाघाव. पहिल्या फेरीतील हा सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कुशेडे ए वर्सेस वाघाव यांच्यामध्ये रंगणार आहे. नाणेफेक मला वाटतं नाणेफेक कोणी जिंकलाय? हॅलो, नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आणि मला कॉमेंट्रीसाठी संधी दिल्याबद्दल कुशेडे जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे धन्यवाद. कुणबी समाज यांचं धन्यवाद. हॅलो, तर आता चालू असणारा सामना वाघाव ए, मला वाटते वाघाव ए वर्सेस कुशेडे. कुशेडे एक नावाजलेला संघ, गावातला संघ, म्हणजे पंचक्रोशीत त्याचं खूप नाव आहे. आणि मला वाटते स्ट्राईक एंडला आहे तो. वाघावचे 2 प्लेयर असतील तर त्यांनी यायचं आहे. आणि हा लेग साईडला तडून चेंडू मला वाटते बीट झालेला आहे. मला वाटते स्ट्राईकला आहेत ते सूरज मस्कर. मला वाटते रायगड प्रीमियर लीग पण त्यांनी खेळलेली आहे. खूप नाव आहे त्यांचं या पट्ट्यामध्ये. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. बॉलर हॅलो, वाघावचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडला थोडा चेंडू, थोडासा फंबल झालेला आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. 2 चेंडू 1 धाव. दोन राऊंड क्लिअर करून कृष्णानगर संघ थर्ड राऊंडमध्ये पोचलेला आहे. आता पाहूया कृष्णानगर संघासोबत खेळण्यासाठी कुठला संघ तिथपर्यंत पोहोचतोय. तिसरा चेंडू रितेश बॉलर निमित्त आणि लेग साईडला तटवला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. वाढती तो संख्या 3, मला वाटते 4 चेंडू झालेले आहेत. 3 बॉल 3 चेंडू, सॉरी. आणि कुशेडे संघ एक नावाजलेला संघ. पुढचा चेंडू त्यांच्यासाठी आणि हा स्टेट मारला चेंडू, फुलटॉस चेंडू होता, त्याचा समाचार घेतला आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. म्हणजे फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केलेली आहे, पण ओव्हर थ्रो आणि 1 धाव एक्स्ट्रा दिलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल चेंडू अडवला होता. बॅकअप जवळ नव्हता, त्यामुळे 1 धाव गेलेली आहे. पुन्हा एकदा सूरज स्ट्राईकला. सूरज एकदा आवाजलेला फलंदाज. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का, बघायला भेटतील का? चला, शेवटचा चेंडू. आणि लेग साईडला फ्लिक केलेला चेंडू. ओहो, पुन्हा एकदा कचाल क्षेत्ररक्षण आणि एक ओव्हर 13 धावा. आणि तुम्ही चान्स कोणाला दिलाय? सूरजला. आणि हा चान्स तुम्हाला किती महागात पडतोय तो तुम्हाला मॅच एंडपर्यंत नक्कीच समजेल. सोपा झेल होता, झेल तुम्ही सोडलाय.
स्कोअर बोर्डमध्ये 4 धावा एक्स्ट्रा तुम्ही वाढवल्यात. जिथे तुम्ही 1 विकेट आणि 0 धाव देऊन एक प्लसमध्ये होता तुम्ही मायनसमध्ये गेलेलात. आणि आता हे तुम्हाला किती महागात पडेल तुम्हाला मॅच एंडपर्यंत समजेल. पुढचा गोलंदाज आहे तो सूरज आणि शैलेश आणि आता मला वाटतंय स्ट्राईकला तो विशालनी पण एक बाउंड्री मारून चांगला फलंदाजी करत आहे. त्यानंतर सूरजनी आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करत आहे. मित्रांनो फिल्डिंगमध्ये तुम्ही एफर्ट्स घेत जा. बॉलरला सपोर्ट इम्पॉर्टंट असतो. पुढचा चेंडू पहिला चेंडू सूरज यांचा. हा पहिलाच चला पहिला चेंडू. हो ऑफ साईडला मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत. सुंदर चेंडू. एक कमबॅक चेंडू. स्ट्राईकला तो विशाल. 13 धावा झालेल्या आहेत. बघूया किती धावापर्यंत रोखतायत वाघाव एक संघ. पुढचा चेंडू आणि लेग साईडला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि थोडंसं गचाळ झालं पण स्ट्राईक घेतलेली आहे सूरज यांनी. त्याला माहिती आहे मी मोठे फटके मारू शकतो. माझ्या बॅटला बॉल लागत आहेत आणि मी मारणार. दुसरा चेंडू बघूया सूरज. वाघाव संघ एक नावाजलेला संघ. आणि पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला चेंडू. पाहूया फिल्डर. 1 धाव पूर्ण. 1 सिंगल धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न नाही झाला आहे. 1 धाव ॲड झालेली आहे. स्कोर धाव झालेला आहे 15. चला वाघाव संघ नक्कीच लहानपासून आम्ही बघतोय वाघाव संघाला. आम्ही विरुद्ध खेळलेले पण आहे. आणि हा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण आणि वाढती धावसंख्या 17 सॉरी. आणि सूरज पाहूया 16 झालेली आहे. सूरज एक मोठा फटका आला होता पण तोही क्लिअर झाला नव्हता व्यवस्थित. पण आता आपल्याला मोठे फटके त्याचे बघायला भेटत काय. आणि हा पुन्हा एकदा मिस टाईम फटका झालेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव प्रयत्न घेत नाहीत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. थोडं थ्रो खराब आला होता. जर डायरेक्ट थ्रो असता तर नक्कीच रनआउटचा चान्स बनला असता. वाघाव संघाचं सांगायचं झालं तर आम्ही लहानपणापासून बघतोय खेळतोय. खडस गुरुजी मला वाटतं ते नाही आहे तिथे पण त्यांनी पण आम्हाला खूप गायडन्स दिला आहे. नेहमी सपोर्ट करतात. नेहमी आमच्या अपोजिट खेळूनसुद्धा आम्हाला गाईड ते नेहमी करायचे. मला वाटतं ते उपस्थित नाही आहे तिथे पण त्यांची नक्कीच आठवण येते. पुढचा चेंडू ऑफ साईडला तडवला चेंडू. सुंदर फटका आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. दोन ओव्हर नंतर 22 झालेला आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. 18 चेंडू. तुम्ही नक्की 40+ धावा केल्या तर एक विनिंग टोटल होऊन जाईल ती. हॅलो अशोक आगरे यांच्याकडून प्रत्येक रनसाठी मला वाटतंय प्रत्येक रनसाठी 20 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक धावाला. वा एक आगळं वेगळं पारितोषिक पहिल्यांदाच बघतोय. प्रत्येक धावांसाठी रन आहे आता प्राईज आहे प्रत्येक धावांसाठी. आणि कुशेडे संघाला प्रत्येक धावामागे 20 रुपये भेटणार आहेत. आता तुम्ही ठरवायचे किती धावा मारायच्या आणि किती कमवायचे आहेत. शेवटची ओव्हर. एक हाणामारीचं षटक. बॉलर नेम संजयचा पहिला चेंडू आणि हा लेग साईडला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न नाही होत आहेत कारण की स्ट्राईक घेतोय सूरज.
मॅन फ्रॉम कुशेडे. मोठा फटका अजून बघायला भेटला नाही पाहिजे तसा सूरजकडून आम्हाला. इकडे सगळे उत्सुक आहेत सूरजची बॅटिंग बघण्यास. दुसरा चेंडू संजयचा आणि ऑफसाईडला तडुल्ला चेंडू. फिल्डर नाही आहे ते नो मॅच लँडमध्ये पडलाय चेंडू आणि चेंडू जाते सीमारेषा पार. डीजे वाढती धावसंख्या 27. 27 ऑन बोर्ड. नक्कीच एक इतिहास बनवतोय सूरज. स्कोअरबोर्ड बदलवतोय सारखा प्रत्येक चेंडूमध्ये. शेवटचे मला वाटते 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय सूरज. 27 झालेले आहेत. 40+ साठी 13 धावा. आणि हा एक स्वीप करण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत. सुंदर सुंदर गोलंदाज. एक एक्सपिरियन्स गोलंदाज संजय एक बुंद्यामध्ये टाकला चेंडू. बीट झालेला आहे सूरज. शेवटचे 3 चेंडू आणि हा सुद्धा मारण्याच्या नादात. ओ सॉरी, या अंपायरच्या आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट चेंडू. 1 धाव एक्स्ट्रा. 28 धावा. संजय सुंदर गोलंदाजी करत आहे. एक्सपिरियन्सचा वापर करत आहेत. उभी ठेवलेली आहे सूरजला त्यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक चेंडू टाकलेले आहेत त्यांनी. आणि हा सुद्धा झेल होतोय का? हो झालेला आहे. आणि करतायत एक राजकारण आलेले फलंदाज, नावाजलेले फलंदाज कुशेडे संघाकडून नक्कीच ए टीम मध्ये खेळतायत. 1 डाऊन आलेले आहेत. 2 चेंडू बाकी. संजय खूप एक्सपिरियन्सचा वापर करतायत. आणि शेवट सेकंड लास्ट बॉल आणि हा पण चेंडू वाईट. अवांतर धाव. 1 एक्स्ट्रा धाव. नक्कीच स्कोररला फलंदाज नाही पण गोलंदाजच चेंज करतोय आणि त्रास देतोय. 1 धाव वाढवतोय. तुम्ही हे धाव गिफ्ट देताय समोरच्या संघाला. आणि पुन्हा एकदा बीट. सेम चेंडू आणि सेम सिच्युएशन आणि सेम कंडिशन झालेली आहे ती कुशेडे संघाची. काही समजत नाहीयेत काय खेळायचं, कसं मारायचं. नक्कीच डॉट घेण्यापेक्षा तुम्ही सिंगल डबल चालू ठेवा. ते 1+2 ॲड करत जा. तेच नंतर तुम्हाला फायदेशीर ठरतील. आणि संजय एक आपला एक्सपिरियन्स गोलंदाजी करतायत. जास्त स्पीड नाही, व्हेरिएशन आहेत. टप्पा चूक आहे. आणि हा पण बीट चेंडू. हा पण बीट आणि थोडंसं कीपरकडून जरा फंबल झालेला आहे कीपर. आणि 1 धाव मिळाली एक्स्ट्रा. काय गोलंदाजी केली आहे संजय यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे त्यांनी. मला वाटतं त्यांच्या ओव्हरमध्ये फक्त
पुढचा सामना होणार आहे कुशेडे बी वर्सेस हॅलो. शिरवली ए. हॅलो, या ठिकाणी कुणबी समाजसेवा संघ 22 विभाग मडेगाव यांच्यातर्फे आयोजित कुणबी चषक 2022 भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा यावर्षी भरवण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी जी आकर्षक बक्षिसे देण्यात आलेली आहेत त्या आकर्षक बक्षिसाचे देणगीदार प्रथम क्रमांक 30,000 रुपये माननीय भरत शेठ गोगावले साहेब, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडून व आकर्षक चषक श्री संजयजी पेडणेकर वाकी यांच्याकडून. द्वितीय क्रमांक रुपये 20,000 श्री ज्ञानदेव मारुती पदरत, सदस्य पंचायत समिती मानगाव व आकर्षक चषक संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. तृतीय क्रमांक पारितोषिक 10,000 रुपये श्री संजय पाटोळे गुरुजी मलई कोंड व आकर्षक चषक श्री संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक पारितोषिक आहे 5,000 रुपये श्री समीर दाडवे गुरुजी मलई कोंड व आकर्षक चषक श्री संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. त्याचप्रमाणे मालिकावीर चषक श्री संजय पेडणेकर, उत्कृष्ट फलंदाज चषक श्री संजय पेडणेकर यांच्याकडून, उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री संजय पेडणेकर यांच्याकडून व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक श्री संजय पेडणेकर यांच्याकडून. या सर्व देणगीदारांचं खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते चेंडू श्री शरद श्रीपद काविनकर नवशी यांच्याकडून पुरवण्यात आलेले आहेत. मेडिकल किट नवीन दिला बॅट्समन लवकरात लवकर यायचं आहे. फिल्डिंग पूर्ण सेट झालेली आहे. कडून पाणी पुरवठा श्री सुनील रामचंद्र पिंचोडे आणि जो नेक्स्ट सामना होणार आहे कडून त्याचे व कुशेडे बी वर्सेस शिरवली आहे. त्यांच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचं आहे. जिग्नेश जितेंद्र धाडवे यांच्याकडून. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला बॅट्समन प्लीज यायचं आहे. क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. एक आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 16 संघ आज खेळणार आहेत. 16 संघ काल खेळले होते, त्यातनं 2 संघ वरती आले होते. आज मला वाटते 2 संघ वरती येतील. आणि 32 रनचा जो धावांचा डोंगर आहे तो वाघाव संघ पार करेल का हे बघायचं आहे आपल्याला. आणि मला वाटते पहिली गोलंदाजी मार्कवर आहे तो सूरज एक एक्सपिरियन्स गोलंदाज. आतापर्यंत बरेचसे टुर्नामेंट बरेचसे मॅचेस त्यांनी गाजून सोडलेत. आणि त्यानंतर ओपनर फलंदाज वाघाव संघाचे अविनाश आणि साहिल कोण आहे तुम्ही आणि वरती बॅट्समन कोण आहे त्याला विचार ना जरा. चला बॅट्समन नेम अजून आलेला नाही इकडे आपल्याकडे. अनिकेत आणि ओमकार. अनिकेत स्ट्राईकला आहे. पहिला बॉल सूरज यांचा ऑफ साइडला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. आणि क्षेत्ररक्षण तिथे आहे. क्षेत्ररक्षक 1 धावच भेटेल. 1 धाव पूर्ण. सुंदर फटका होता. चला टॉस घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. समाजाचे माजी अध्यक्ष आपले मुंबई कमिटी चंद्रकांत दादा सावंत आता हे टॉस करणार आहे नेक्स्ट सामन्याचा. कुशेडे बी वर्सेस शिरवली ए. तिसरा चेंडू सूरजाचा ऑफ साईडला तडवण्याचा कट करण्याच्या नादात बीट झालेले आहेत. 3 चेंडू 2 धावा झाले आहेत मला वाटते. याच्या अगोदरचा बॉल बीट होता 1 रन आला सॉरी. आणि हा बीट पहिला 1 रन. हा दुसरा पण 1 आणि हा बीट. 3 चेंडू 2 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय. मला वाटतंय कुशेडे संघ शिरोली संघ टॉसविन झालेला आहे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे का सांगतायत. ओके. आणि हा लेग साईड मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न नाही होत आहे.
मला वाटते वाढती संख्या 3 झालेली आहे. 4 चेंडू 3 धावा. सुंदर गोलंदाजी सूरज यांची. एक रोखून ठेवलं आहे फलंदाजांना. आणि जर वाघाव संघाला जर हा सामना जिंकायचा आहे तर त्यांना 11 धावा पर ओव्हरमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. त्याच सरासरीने तुम्हाला खेळायचं आहे. आणि हा सुंदर ठेवला चेंडू क्षेत्ररक्षित आहे. झेल होतोय का? झेल झालेला आहे. आणि ओमकार यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. सूरज यांनी सुंदर झेल पकडला होता. साहिल यांनी उत्कृष्ट फिल्डिंग खूप महत्त्वाची असते. मी तेच मगाशी वाघाव संघाकडून जी थोडे मिसफील्ड झाले होते तेच आता तुम्ही जर झेल पकडले असते, थोडी फिल्डिंग व्यवस्थित केली असती तर आता नक्कीच तुम्ही 25 पर्यंत रोखू शकला असतात कुशेडे संघाला. पण आता बघा कुशेडे संघ एक एक्झाम्पल सेट करतोय. फिल्डिंग कशी करायची असते, आपल्या बॉलरला सपोर्ट कसा करायचा असतो. सुंदर झेल पकडून ओमकार यांना बाद केलाय. पुढचा फलंदाज आलेला आहे तो रोशन याला आता क्रीजवर थांबून राहायचं आहे. आपल्या संघाला विजयी धावा करून द्यायच्या आहेत. पुढचा चेंडू सूरज यांचा. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करण्याच्या नादात डॉट चेंडू. आणि ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर. धावा झालेल्या आहेत त्या 3. सुंदर गोलंदाजी. 3 धावा देऊन मला वाटते 1 विकेट घेऊन सूरजने त्याची कामगिरी पूर्ण पार पाडलेली आहे. आता पुढचा गोलंदाज कोण आहे बघूया. राज आता मला वाटतंय 29 धावा पाहिजेत. 12 चेंडू 29 धावा. एक 15च्या सरासरीने स्कोअर करायचा आहे. मोठे फटके येतील का? तुम्हाला नक्कीच मोठे फटके मारायला लागतील. सिंगल डबलने तुम्ही ह्या धावा चेज नाही करू शकत. हा जर गोलंदाजीने काही चूक केली तर तुम्हाला फायद्याची ठरू शकते. पहिला चेंडू राज यांचा. आणि लेग साईडला मारण्याचा कट केलेला चेंडू. 1 धावा पूर्ण. मगातपासून 1-2 धावाच करत आहेत. मोठा फटका अजूनही काही पाहायला मिळालेला नाही आहे. एक धावानी वाढती धावसंख्या झालेली आहे ती 4. चला पुढचा चेंडू. हो काय पेस आहे. सुंदर पेसनी बॉल टाकला होता. बॅट्समनला काही समजलेलं नाही आहे. बॅट फिरवायच्या आधीच बॉल पोचला होता फलंदाजापर्यंत. सुंदर पेस आहे. सुंदर ॲक्शन आहे राज यांची. 2 चेंडू मला आता पण त्यांचे झालेले आहेत. आणि ऑफ साईडला मारलेला फटका. पाहूया काय होतोय. क्षेत्ररक्षण तिथं आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण नाही झालेली आहे. फलंदाज बाद डीजे. बॅट्समन नेम शैलेश. चला राज सुंदर गोलंदाजी करत आहे राज. हो सुंदर लेग साईडला दडवला चेंडू. गॅपमध्ये चेंडू आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आणि पुन्हा एकदा हो ना. आणि 2 धावा चेंडू. 2 धाव पूर्ण. थ्रो काहीसा पूर्ण आलेला नाही आहे. अजूनही वाघाव संघाला भलामोठा डोंगर पार करायचा आहे. तुम्हाला जर नक्की टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही सिंगल डबलनी स्कोर होणार नाही. मी आधीच सांगितलं होतं. वाढती धावसंख्या 8च झालेली आहे. आणि अजून तुम्हाला 24 धावा बनवायच्या आहेत. आणि तुमच्याकडे चेंडू राहिलेत ते 8 चेंडू बाकी आहेत. 4 बॉल झालेले आहेत. 8 चेंडू 24 धावा. आव्हान
तेवढं काही कठीण नाही आहे. एक मोठा फलंदाज असतो त्याचं कॅल्क्युलेशनच ते असतं की मला 8 चेंडूमध्ये 4 मारायचे. तसंच वाघाव संघामध्ये कोण असा आहे का जो मोठे फटके खेळेल, ते 4 षटकार लावेल. आणि पुन्हा एकदा एक ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षित आहे, सुंदर फिल्डिंग केलेली आहे. स्कोर झालेला आहे 9. एक संत गतीने चाललेली धावसंख्या. सिंगल डबल सिंगल डबल. पुन्हा एकदा बीट आणि मला वाटते तो ओव्हरची समाप्त झालेली आहे आणि 9 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 23 धावांची गरज. बघूया वाघाव संघ 23 धावा करेल का आणि शेवटचा गोलंदाज कोण असेल. चला पुढचा फलंदाज आहे तो साहिल संदेश. बघूया आता मोठे फटके संदेश मारतोय का. संदेश बॉलर आहे. ओके. फलंदाजाचं नाव अनिकेत. 6 चेंडू 23 धावांची गरज. पहिला चेंडू संदेश यांचा. काहीच खराब परफॉर्मन्स थोडा वाघाव संघाचा, पण 7 चेंडूमध्ये कमबॅक करतील का. पहिला चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि फिल्डिंग सुंदर फिल्डिंग केली आहे तिकडे. मित्रांनो तुम्हाला जर हा सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. मला वाटतं अजूनपर्यंत तो मोठा फटका आम्हाला दिसलेला नाही आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. तुम्हाला जर सामना जिंकायचा आहे तर तुम्ही पुढचा चेंडू आणि निर्धाव निर्धाव समजलेला नाही आहे बॅट्समनना. कारण तुम्हाला कुठलाही सामना जिंकायचा तुमचे जेवढे एफर्ट्स आहेत ते तुम्ही ग्राउंडमध्येच टाकत जा. बाहेर आल्यानंतर तुम्हाला रिग्रेट नाही झाला पाहिजे की काही कमी राहिलं. निदान तुम्ही एफर्ट्स तुमचे पूर्ण दिले तरी तो एक समाधानकारक असतं. पुन्हा एकदा एज लावून आणि रनआउट झालेले आहेत का. हो रनआउट. काही काहीसे अंग टाकून दिल्यासारखं म्हणजे गेम सोडल्यासारखं वाटत आहे आपल्याला वाघाव संघाकडून. मित्रांनो कितीही झालं तरी कोणताही सामना लगेच सोडू नये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एका चेंडूवर तुम्हाला कधी कधी 12 धावा सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत ट्राय करत राहा. नेहमीच आपण जो जुना संघ पाहायचो ऑस्ट्रेलियाचा, त्यांच्याकडून सुद्धा खूप शिकायला भेटत असायचं की शेवटपर्यंत एफर्ट्स देणे, शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करणे, हे नक्कीच त्या ऑस्ट्रेलिया संघाचं खासियत होती. वाघाव संघाला मला तेच सांगायचं आहे, शेवटपर्यंत लढत राहा. अजून मला वाटतंय शेवटचे 3 चेंडू येणे बाकी आहेत. 22 धावांची गरज. क्रिकेट एक असा खेळ आहे तिथे तुम्ही शेवटचा चेंडू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गेम कधी संपत नाही आहे. चला पुन्हा एकदा बीट चेंडू आणि एक पराभवाच्या छायेमध्ये आलेला वाघाव संघ, कुशेडे संघ, एक बलाढ्य संघ या पंचक्रोशीतला. हां घेतो ते जेवतात ना. आणि हा पहिला षटकार आलेला आहे, तो पहिला मोठा फटका. एक 40 वर्ग म्हणजे 40 प्लस मध्ये खेळणारा, एजमध्ये खेळणारा खेळाडू. एक त्यांनी गोलंदाजी पण खूप छान केली होती.
6 चेंडूमध्ये मला खूप 9 धावा दिल्या होत्या. त्यात मला वाटते एक फलंदाज सुद्धा बाद केला होता.